रेल्वेचा हा जो लढा आहे हा अकोले तालुक्यासाठी खूप महत्त्वाचा असा लढा आहे। कारण रेल्वे अकोले तालुक्यापासून खूप पिढ्यांपासून दूर राहिलेली आहे आणि हा लढा याकरता आत्ता महत्त्वाचा आहे की जर ह्या लढ्यामध्ये आत्ता आपण अकोलेकर सगळे एका ताकदीनं एका दिलानं उतरलो नाही तर अजून पुढची 50 वर्ष अकोले तालुका हा रेल्वेच्या नकाशावर जोडला जाईल की नाही याविषयी काळजी वाटावी अशी परिस्थिती आहे। आणि म्हणून आम्ही सर्व कार्यकर्ते एकत्र आलो आहे। आमच्या सगळ्या पक्षीय भूमिका बाजूला ठेवून एकत्र आलो आहे, राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून एकत्र आलो आहे। पण मला आजच्या ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं अकोले तालुक्यातल्या सर्व राजकीय पक्षांच्या मान्यवरांना तालुक्यातील आम जनतेच्या वतीनं हात जोडून कळकळीची विनंती करायची आहे की राजकारणाच्या वेळेला आपण सगळेजण राजकारण करूयात, निवडणुकांमध्ये आपल्या ज्या काही भूमिका ज्याला त्याला अदा करायच्या आहेत त्या जरूर करा, पण ही वेळ आत्ता एकमेकाचे हेवेदावे काढण्याची नाही। ही वेळ आत्ता अशी आहे की खरं तर आपण सगळेजण बघत असू तर रेल्वेच्या विषयामध्ये अकोले तालुका हा आज एकाकी आहे। अकोले तालुक्यात रेल्वे यावी ही जी आपली खूप वर्षाची मागणी आहे ती जर प्रत्यक्ष पदरात पाडून घ्यायची असेल तर आपल्याला सगळ्या अकोले तालुक्याला आपले सगळे मतभेद बाजूला ठेवून, पक्षीय मतभेद बाजूला ठेवून आज 16 तारखेच्या संगमनेरच्या प्रांत कार्यालयावरच्या लढ्यामध्ये एक आपली अकोल्याच्या जनतेची प्रचंड अशी एकजूट ही दाखवणं गरजेचं आहे। कारण जर संगमनेरला आपण एकजूट दाखवू शकलो नाही तर रेल्वे आपल्यापासून खूप दूर होतीच आणि भविष्यातही ती दूर राहण्याची शक्यता नाकारता येत नाही। म्हणून मी या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या तालुक्याचे आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब, माजी आमदार वैभवभाऊ पिचड आणि सर्वच पक्षाची जी नेते मंडळी आहेत, अमित भाऊ भांगरे आहेत, मारुती मेंगाळ आहेत, मधुभाऊ नवले आहेत, मी सगळ्यांचीच नावं याकरता घेत नाही की आपल्याला सर्वांना ही मान्यवर मंडळी सगळ्या तालुक्याला माहिती आहेत, पण आमची या निमित्तानं त्यांना सर्वांना हात जोडून आत्ता कळकळीची विनंती आहे की कृपा करून कुणीही बघ्याच्या भूमिकेत आत्ता थांबू नका, कुणाच्याही निरोपाची निमंत्रणाची वाट बघू नका। कारण गावागावामध्ये आम्ही जेव्हा कालपासून फिरतोय तेव्हा आम्हाला जाणवतं आहे की गावागावातल्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे पक्ष बाजूला ठेवून सगळी गावं एकत्र येत आहेत। त्या दिवशी गाव बंद ठेवून या लढ्यामध्ये सहभागी होण्याचं नियोजन गावागावामध्ये सुरू झालेलं आहे, पण तरी देखील एक सूर गावामध्ये आम्हाला आढळला की अजून नेते मंडळी तितक्या ताकदीनं, म्हणजे जेव्हा त्यांची स्वतःची निवडणूक असते तेव्हा स्वतःच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं ही सगळी नेते मंडळी सगळ्या ताकदीसह उतरतात, मग हा जर जनतेच्या जीवन मरणाचा हा प्रश्न आहे तर ह्या रेल्वेच्या प्रश्नामध्ये अजूनही अकोले तालुक्यातली ही मान्यवर मंडळी का उतरलेली नाहीत हा लोकांचा प्रश्न आहे। आणि तो आज ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं पुन्हा एकदा त्या सर्वांना आपल्या सर्वांच्या वतीनं अकोले तालुका रेल्वे कृती समितीच्या वतीनं आम्ही नम्रतापूर्वक विनंती करतोय की या सगळ्यांचं स्वागत आहे। आम्ही कुणालाही बाजूला ठेवू इच्छित नाही, कारण आम्हाला माहिती आहे हा रेल्वेचा लढा खूप व्यापक मोठा आहे, हा विषय खूप मोठ्या ताकदीचा आहे, हा छोटा प्रश्न नाही आहे, हा केंद्रीय पातळीपर्यंत जाऊन लढावा लागणारा प्रश्न आहे। आणि म्हणून याच्यात आमची कार्यकर्ते म्हणून असलेली ताकद मर्यादित आहे। आम्हाला तुमच्या सर्वांच्या सोबतीची, तुमच्या सर्वांच्या ताकदीची गरज आहे। तुम्ही सगळ्यांनी या जनलढ्यामध्ये सहभागी व्हावं ही या निमित्तानं मी सर्वांना विनंती करणार आहे। दुसरी एक विनंती तालुक्यातल्या युवा वर्गाला करणार आहे की खरं तर आमची पिढी लढत आली, आपल्या आधीच्या पिढ्यांनी हक्काचं पाणी मिळवलं, रेल्वेसाठी आम्हीही खूप वर्ष फक्त म्हणत राहिलो, मागण्या करत राहिलो, पण प्रत्यक्ष आता जेव्हा ही निकराची लढाई आलेली आहे जी अंतिम टप्प्यामध्ये, आणि जर आपण खऱ्या अर्थानं या तालुक्यातला सगळा युवा वर्ग या लढ्यामध्ये उतरला तर आणि तरच, म्हणजे शेतकऱ्यांनी या लढ्यात उतरावं, व्यापाऱ्यांनी या लढ्यात उतरावं, विद्यार्थ्यांनी या लढ्यात उतरावं, महिलांनी या लढ्यात उतरावं आणि स्वयंस्फूर्तीनं उतरावं
आम्ही काही जणांनी आम्हाला विचारलं की तुम्ही त्या दिवशी अकोले शहर बंद ठेवणार आहात का? आम्ही नम्रतापूर्वक सांगितलं की आम्ही शहर अजिबात बंद ठेवण्याच्या भूमिकेचे नाही, पण याचा अर्थ असाही नाही की मोर्चाला ज्यांना जायचं आहे त्यांनी जावं आणि आम्ही आमचा फक्त व्यवसाय करत बसू. तर आमची त्या सर्व व्यापारी वर्गालाही खूप नम्र विनंती आहे की तुमचे उद्योग व्यवसाय चालू राहू द्यात त्या दिवशी, पण त्या दिवशी तुमच्या घरातली 4 माणसं तुमच्या असलेल्या गाडीसह त्या मोर्चामध्ये कशा पद्धतीनं सहभागी होतील हेही आपण करा. या तालुक्यातल्या प्रत्येक माणसाचा या रेल्वे लढ्यामध्ये सहभाग असला पाहिजे, तर आणि तरच हा लढा आपण यशस्वीतेकडे घेऊन जाऊयात. आपल्या 2 प्रमुख मागण्या आहेत. आपली एक मागणी आहे ती म्हणजे पुणे नाशिक हायस्पीड रेल्वे जी आहे ती कोणत्याही परिस्थितीत अकोले तालुक्याच्या हद्दीतूनच गेली पाहिजे आणि तिला एक थांबा अकोले तालुक्यात असलाच पाहिजे. त्याचबरोबर आपली दुसरी मागणी आहे की शहापूर ते शिर्डी व्हाया अकोले हा देखील नवीन रेल्वे मार्ग आपल्यासाठी तेवढाच महत्त्वाचा आहे आणि जाणीवपूर्वक ह्या दोन्ही मागण्यांसाठी आपण परवाच्या लढ्यात आपली सगळी ताकद एकवटणार आहोत. पुन्हा एकदा सर्वांना नम्र विनंती करून थांबतो की तुम्ही या लढ्यामध्ये सहभागी व्हावं अशी या तालुक्यातल्या आम जनतेची विनंती आहे. त्या जनतेच्या वतीनं अकोले तालुका रेल्वे कृती समितीच्या वतीनं आम्ही सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना पुन्हा एकदा हात जोडून कळकळीची विनंती करतो की तुम्ही 16 तारखेच्या संगमनेरच्या प्रांत कार्यालयावरच्या लढ्यामध्ये सहभागी व्हावं आणि ह्या लढ्याचा भाग व्हावं. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.